हरिओम. माझे नाव माधुरी गावडे. खूप छान-छान अनुभव आले आणि सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे माझ्या मुलाचा. माझा मुलगा खूप मस्तीखोर आणि खूप हायपर होता. म्हणजे घरात आमच्या आठवड्यातून 1-2 वस्तू तर तुटायच्याच. पण आता सध्या मी गावी गेले होते, तर माझ्या घरचे सगळे बाकी नातेवाईक सगळे विचारत होते, की हा एवढा शांत कसा काय झाला? तर ही फक्त रेकीची कमाल आहे. एक 2 महिन्यापूर्वी मला खूप पोटात दुखायचं माझ्या. मी डॉक्टरांकडे जाऊन सोनोग्राफी वगैरे केली, तर माझ्या पोटानं म्हणजे आतड्यांवर सूज आली होती. डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायला पण सांगितलं होतं, पण मी काही ॲडमिट झाले नाही. मी रेकी सुरू केली माझ्यावर हीलिंग वगैरे आणि आता सध्या मला 95% to 98% फरक आहे. म्हणजे काही औषधं वगैरे काही न घेता, फक्त सरांमुळे होऊ शकलं. थँक यू सो मच. हरिओम. मी स्नेहा काणेकर मुंबईतून बोलते. मी सरांकडे रेकी हा पहिला कोर्स केला आहे. खरंच खूप छान छान अनुभव आले. जसे की मी माझ्या झाडांना हे दिलं, रेकी दिली, तर खूप छान झाडं माझी झाली होती. खूप छान मला अनुभव मिळाले. तसंच माझ्यामध्ये पण खूप छान बदल झाले या रेकीमुळे. पुन्हा सरांचे सगळेच कोर्स चांगले आहेत. रेकी आहे, जसं कुंडलिनी आहे, तर खूप छान छान अनुभव मिळाले. मी आले होते फक्त माझ्या काही समस्यांसाठी, पण सरांकडे मी जेव्हा रेकी जॉइन केलं ना, त्यानंतर माझ्यामध्ये जे आमूलाग्र बदल झाले या आयुष्यामध्ये, खूप छान. म्हणजे मला वाटलंही नव्हतं, की एवढे छान अनुभव येतील, एवढे छान माझ्यामध्ये बदल होतील. एक सकारात्मकता येईल, निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाईल आणि खूप काही शिकायला मिळालं सरांकडे. सर सर. थँक यू व्हेरी मच. नमस्कार, मी शोभा सकाळे. मी नाशिकहून बोलते. मी 4 महिने झाले सरांशी रेकी क्लासशी जोडलेली आहे. होय, की मायग्रेनचा त्रास होता मला. सरांनी जेव्हा सांगितलं, की 21 दिवस 24 अंगांची हीलिंग करायची, त्यावेळेस माझ्या 10-12 दिवसामध्येच मला म्हणजे पूर्णपणे फरक पडला. डोकं इतकं म्हणजे पूर्ण शांत झालं. जेव्हा माझं गोळ्या चालू होत्या ना मला जास्त, तर त्या गोळ्या पूर्णपणे बंद झाल्या माझ्या 10-15 दिवसातच. म्हणजे 21 दिवस व्हायच्या आतच. तर मला त्याचा तर खूप मोठा अनुभव आला, की एवढ्या दिवसाच्या गोळ्या चालू तरी माझ्या त्या बंद झाल्या. म्हणजे ते खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर एक असा अनुभव, की माझ्या म्हणजे सरांनी जसे सिम्बॉल वगैरे आम्हाला पुढे शिकवत गेले. तर मग आईचा कान खूप दिवसाचा दुखत होता. 2-3 वर्ष झाले. भरपूर डॉक्टर बी केले, पण काही तिला हेच होत नव्हतं. मग तिच्यावर मी ट्राय केलं, की सरांनी जसं-जसं सांगितलं, सरांनी फक्त सांगितलंच नाही, तर ते आमच्याकडून करून सुद्धा घ्यायचे, की मी आईला दिलं ते. आईला जशी रेकी दिली सिम्बॉल हे करून, तर आईच्या कानाला म्हणजे असं वाटत नव्हतं, कोणालाच वाटलं नव्हतं, की फरक पडेल. पण 4-5 दिवसातच आईचा कान पूर्णपणे बरा झाला आणि तिच्यासुद्धा गोळ्या बंद झाल्या. तो दुसरा अनुभव खूप मोठा होता माझ्यासाठी. असेच छोटे-मोठे अनुभव भरपूरच आहे. पण मग एक तिसरा अनुभव, की माझ्या बहिणीचा हात खूप दुखायचा. तिचा म्हणजे तिला हाताची नस चोकप होती. त्याच्यामुळे तिला वजनं बी लावायला लागायची आणि शेतीचं काम असल्यामुळं तिला शेतीचं काम सुद्धा करता येत नव्हतं. मग सरांनी आम्हाला डिस्टन्स हीलिंग शिकवली होती. शिकवली का ती कसं आपण इथं राहून पण त्यांना तिथं रेकी पाठवू शकतो, हे सुद्धा सर शिकवतात. आणि ते फक्त शिकवलं नाही तर ते करून घेतलं आमच्याकडून. मग मी तिला जसं सर प्रॅक्टिसमध्ये सांगायचे का दुसरं कोणालाही, मग तसं तिला हे करून बघितलं तर खरोखर आणि खरंच त्याचा इतका फरक पडलाय आता. आता एकदम छान ती शेतीचं काम करते. 2 महिने झाले तिला कुठलाच त्रास नाही. एकदम म्हणजे एकदम एकदम कम्प्लीटली बरं झालंय. म्हणजे रेकी इतके काम करते हे हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं. म्हणजे 3 लेव्हल करून सुद्धा मला समजलं नव्हतं. मी पुन्हा सरांचं म्हणजे नशीबवान आहे मी, की सरांचा ब्रॉडकास्ट बघितला आणि त्यातून नंतर मी सरांशी जोडली गेली. सर खूप खूप धन्यवाद. सगळे प्रॉब्लेम तुम्ही आमच्या जीवनातले घेऊन टाकले त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. रवींद्र जवळेकर, पिंपरी चिंचवड, पुणेमध्ये राहणार आहे. मी रेकी जॉईन केली कारण मला मनी प्रॉब्लेम होता. त्यासाठी मी रेकी शिकायचं ठरवलं होतं. रेकी आत्ता जॉईन करायच्या अगोदर मी जवळजवळ 6 ते 7 महिने अगोदरपासून सर्च करत होतो, की कोणाकडे रेकी शिकायची. पण मला तसं कोणी भेटलं नाही, रेकी शिकवणारं किंवा नाही का. तर सरांचा मी पॉडकास्ट ऐकला आणि मला असं वाटलं, की हे सरांकडूनच रेकी शिकावी कारण ते आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि मागच्या महिन्यापासूनच फरक जाणवायला लागला, की जे 3-4 वर्षामागं जे क्लायंट होते माझे, ते अचानक मला मागच्या महिन्यापासून फोन करून ते माझ्याकडे यायला लागले. आणि मागच्या महिन्यापासूनच मला म्हणजे
माझं जे मंथली इन्कम आहे त्यात वाढ झाल्यासारखी जाणवायला लागली. आणि एका कंपनीकडे माझे पैसे अडकले होते. ते 3 वर्ष झाले मला म्हणजे संपर्कात नव्हते ते. तर अचानक ह्या महिन्यात मला फोन आला, की ज्यांचे पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही ह्या महिन्यापासून इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायला चालू करणार आहे. म्हणजे आणि वेल्थ हे दोन्ही मध्ये मला फायदा जाणवतोय. अ, आणि त्यासाठी मी गुरुजींचा खूपच आभारी आहे. आणि अनुराधा घोलप नाशिकवरून बोलते. मला माझ्या शुगरला इतकी वैतागलेली होती. मी काहीच विचार न करता पैसे भरले. रेकीला ऍडमिशन घेतलं आणि रेकीची बॅच सुरू केली. मला सुरुवातीला आहे ना प्रामाणिकपणे सांगते मी, मला असं वाटतच नव्हतं रेकी इतकी इफेक्ट करेल आणि मी रोजची प्रॅक्टिसही करत नव्हती. हो, तर आमच्याकडून करून घेत होते कंटिन्यू ते रोजचं हिलिंग सर्व आमच्याकडून. लक्षातही नाही आलं की माझं जॉईंट पेन जे आहे ते कमी होतंय. सगळा त्रास कमी होतोय. मला जेव्हा लक्षात आलं ना, तेव्हा मी रोजचं कंटिन्यू हिलिंग, 7 चक्रावर हिलिंग, 24 अंगांचं हिलिंग सुरू झालं. आणि 2 महिन्यानंतर मी माझी शुगरची टेस्ट केली. माझी शुगर रेकीच्या बॅचच्या आधी इतकी वाढलेली होती. फास्टिंगची शुगर माझी 181 होती. ती माझी डायरेक्ट 131 झाली आणि बीपीची शुगर माझी 230 होती. ती डायरेक्ट 100 ने माझी कमी झाली. मला इतकी शॉक झाली मी, की सर्व सरांमुळे झालं. म्हणजे सांगितलं होतं, की इलेक्ट्रॉनिक वस्तूंना, वेगवेगळ्या वस्तूंना पण हीलिंग देता येते असं. तर एक दिवस आमचा नाशिकपासून वणी 3.5 शक्तिपीठांपैकी एक वणीचं देवस्थान आहे. काच आपोआप गाडीची वरती झाली. हा एक दुसरा अनुभव. तिसरा अनुभव असा माझी मुलगी आहे 11 वर्षाची. तिला जन्माला आल्यापासून तिचा एक प्रॉब्लेम होता. ती रात्री रडून उठायची. खूप घाबरून उठायची. सुरुवातीचे 2-3 वर्ष तर ती 1-1, 2-2 तास रडायची. आता ती मोठी होत गेली तसं तिचं रडणं कमी झालं. पण ती घाबरून उठणार आणि डायरेक्ट चालायला लागणार. एकदा दोनदा ती सर रेकी व्यतिरिक्त पण बारीक-सारीक गोष्टी खूप शिकवत असतात. एक दिवस सर असं सहज सांगत बसले होते, की "तुम्ही कधी तुमच्या मुलांना घेऊन बसले का? कधी त्यांच्याजवळ बसून हनुमान चालीसा म्हटली का?" त्या दिवसापासून मी तिच्याकडून इतक्या वेळेस हनुमान चालीसा आणि रामरक्षा म्हणून घेतली, की आतापर्यंत 2 महिन्यात ती एकदाही रात्री झोपेतून उठली नाही किंवा घाबरून उठली नाही किंवा चालली नाही, काही नाही.